सातपूर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी पीएल ग्रुपच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे। या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यात माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, पुत्र दीपक लोंढे यांचा समावेश असून मुख्य सूत्रधार भूषण लोंढे यांच्यासह 4 जण फरार आहेत। या टोळीने आतापर्यंत 20 गुन्हे केल्याची माहिती समोर आली असून त्यात खून, खुनाचा प्रयत्न, जमिनी बळकावणे आदी गुन्ह्यांचा समावेश असल्याचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले। पीएल गँग विरुद्ध जो गुन्हा दाखल होता सातपूर पोलीस ठाणे येथे, हा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, या गुन्ह्यामध्ये मोकाची कलम ॲड करण्यात आलेली आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालं की पीएल गँगवर आतापर्यंत पीएल गँग प्लस त्याचे सभासद एकूण 20 गुन्हे दाखल आहेत आजपर्यंत। आणि या 20 गुन्ह्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दहशत पसरवणे, जमिनी बळकावणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। या गुन्ह्याला मोकाचे कलम ॲड करून मोकाअंतर्गत आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आलेली आहे। 4 जण फरार आहेत आणि इतरही आरोपींची वाढ होऊ शकते। यामध्ये सर्व आरोपींची प्रॉपर्टी, त्यांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यामध्ये बळकावलेली प्रॉपर्टी याचा देखील तपास होत आहे आणि कसोशीने तपासून सर्व आरोपीला अटक केली जाईल आणि स्ट्रॉंग चार्जशीट याच्यामध्ये कोर्टामध्ये दाखल केला जाईल। जवळपास मागील 10 वर्षापासून सलग या गँगच्या विरोधात गुन्हे आहेत। याच्यामध्ये मर्डर सारखे प्रकार आहेत, खंडणी गोळा करण्याचा प्रकार आहे, त्याचबरोबर जमिनी बळकावणे असा प्रकार आहे, फायरिंग करणे, खुनाचा प्रयत्न करणे असे विविध आर्थिक त्यांनी फायद्यासाठी गुन्हे केलेले आहेत। ते मागच्या 10 वर्षापासून ॲक्टिव्ह असलेल्या गँगवरती मोकाची कलम ॲड करून मोकाअंतर्गत कारवाईच्यामध्ये होत आहे। या तसेच इतर आरोपी जे आर्थिक खंडणी गोळा करतात त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू आहे। महानगरपालिकेच्या संपर्कात राहून त्यांच्या मालमत्तांवरती, घर, जागा जिथे त्यांनी अनधिकृत बांधकाम केले असतील अशा ठिकाणी महानगरपालिकेच्या समन्वयाने कारवाई सुरू आहे आणि यापुढे देखील कारवाई सुरू राहील। सर, नाशिक पोलिसांची ही क्लीनअप मोहीम अजूनही सुरू आहे। इतर काही आपल्या रडारवर आहेत का? कशा पद्धतीने अजून कारवाई करू शकतो? यामध्ये जे सर्वच अशा प्रकारचे गुन्हेगार आहेत ज्यांचा लोकांना त्रास आहे, सर्वांवर कारवाई सुरू आहे आणि क्राईम ब्रँचची पथकं तसेच लोकल पोलीस स्टेशनची पथकं, सर्वच पथक सर्व अँगलनी या गुन्ह्यातील सर्वच फरार आरोपींचा शोध घेत आहेत। नाशिक शहर पोलिसांनी गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी जे प्रयत्न सुरू केलेत त्याचे नाशिककरांमधून स्वागत होत आहे। अजूनही काही टोळी प्रमुख भूमिगत झाले आहेत, तेही लवकरच पकडले जाईल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केलाय। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।